एप्रिल ते जून महिन्यात पिंपरी चिंचवडमध्ये होर्डिंग्स लागणार नाहीत। अवकाळी वादळी या पावसाचा धोका लक्षात घेता पालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय। 17 एप्रिल 2023 मध्ये पिंपरी चिंचवड शहरातील किवळे परिसरात एक महाकाय होर्डिंग कोसळलं आणि घडलेल्या दुर्घटनेत 5 नागरिकांचा बळी गेला होता। या निर्णयावर मात्र शहरातील होर्डिंग मालकांनी अंशतः संमती दिली आहे। होर्डिंगवर लावलेल्या जाहिरातीचे फ्लेक्स काढतील का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठा निर्णय घेतलाय। खबरदारीचे उपाय म्हणून पावसाळ्याच्या दरम्यान एप्रिल ते जून पिंपरी चिंचवडमध्ये होर्डिंग्स लागणार नाहीयेत। भली मोठी जी होर्डिंग्स असतात जी पडतात आणि मग दुर्घटना घडते तर ते होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून एप्रिल ते जून मध्ये होर्डिंग लागणार नाहीत। खरं तर हा निर्णय आपण पहिल्यांदाच या आपल्या शहरामध्ये राबवतोय। शहरामध्ये म्हटल्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचा निर्णय पहिल्यांदाच घेत आहोत। त्यामुळे आम्ही एकत्रित मिळूनच याची अंमलबजावणी करणार आहोत। यावर्षी आम्ही सक्तीने कोणती कारवाई करणार नाहीत, परंतु तरीही जर आमच्या आव्हानाला जर प्रतिसाद देत नसतील तर आम्ही प्रत्यक्षात ते फलक त्यांच्या जाहिरात फलक जर लावलेले असतील तर आम्ही ती काढण्याची कारवाई देखील पुढच्या भविष्यामध्ये करणार आहोत। 2 वर्षापूर्वी एक रावेतला घटना घडली होती। माझ्या मते 17 एप्रिल 2023 होती। त्यामुळे पालिकेने काळजी घेण्याचं कामच आहे। म्हणजे त्यांचं कामच ते आहे की 2 महिने अगोदर म्हणजे 2 महिने जाहिरात फलकावरून जाहिराती उतरून घ्या तसे त्यांनी आदेश केलेले आहे। पण आम्ही तसं फॉलो करत आहे। पण ज्या ठिकाणी खूपच आम्हाला रिस्क वाटते की त्या जाहिरात फलकांवर जाहिराती आम्ही उतरून घेत आहे। बाकी ठिकाणी आम्ही मग होल वगैरे मारून त्यातून पर्यायी मार्ग काढत आहे।